नमस्कार. द ग्रेट मराठा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण करणार आहे दह्याचं पिठलं. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे बेसन पीठ, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट, मीठ, हळद, जिरे, मोहरी, तेल आणि दही. सगळ्यात आधी कढईमध्ये तेल ओतून घ्यायचं. तेल गरम झालं की सगळ्यात आधी मोहरी, चांगली तडतडली की त्यामध्ये जिरे, हे दोन्ही चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये आपण नंतर कढीपत्ता टाकणार आहे. कांदा, हा कांदा चांगला व्यवस्थित लालसर परतून घ्यायचा. आधी आपण कांदा परतेपर्यंत आपण दही आणि हे बेसन मिक्स करून घेणार आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये गाठ नाही राहिली पाहिजे. आपल्याला व्यवस्थित फेटायला यावं त्यासाठी गरजेनुसार ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. हे आपलं व्यवस्थित आता फेटून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता ह्यात एकही गाठ नाही राहिलेली. आता आपला कांदाही भाजत आलेला आहे. ह्याच्यामध्ये आता आपण आलं, लसूण आणि हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट घालणार आहे आणि तिलाही जरा व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आपण हळद घालायची थोडीशी आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आपण. आता यामध्ये आपण दही आणि बेसन मिक्स केलेलं मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि त्याला हलवून घ्यायचं. मध्ये पिठलं शिजण्या इतपत थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आणि मंद आचेवर चांगलं ह्याला शिजू द्यायचं. 5 ते 10 मिनटं शिजवून घ्यायचं ह्याला. हे आपलं तयार झालेलं आहे दह्याचं पिठलं. गरम गरम भाकरीसोबत मस्त असं दह्याचं पिठलं. ही वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.